सिन्नर तालुक्यातील माळ राणावरती वसलेले पास्ते हे गाव या गावची ओळख म्हणजे मुंबई पोलीस दलात अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे, त्याचप्रमाणे 72 गुन्हेगारांचा एन्काउंटर करून खात्मा करणारे DP आव्हाड यांचे मूळ गाव। याच DP आव्हाड यांच्या मूळगावी पास्ते येथे आई काशाई यात्रा उत्सव निमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। आई काशाई यात्रा उत्सवानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा या कार्यक्रमाअंतर्गत तब्बल 50 वर्षांनंतर ज्येष्ठ विद्यार्थ्यांची शाळा भरली। 1907 साली स्थापन झालेल्या या मराठी शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या व गुरुजनांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी हा आगळा वेगळा कार्यक्रम राबवण्यात आला। आजची शाळा भरते तर मी आता सर गुरुजी निस्तरी गुरुजी किती गेला? हॅलो सर, रमेश वसंत महादू आव्हाड, गंगाधर भाऊ आव्हाड, देवराम शिवराम आव्हाड, जगन मल्हारी आव्हाड, हजर हजर बाळासाहेब शिवराम आव्हाड, हजर सर, देवराम कचरू घुगे, 1 मिनिट, शबा काशीनाथ माळी, बाळू सुखदेव आव्हाड, रामदम यशवंत काकड, कारभारी रघुनाथ आव्हाड, देवराव एकनाथ काकड, पुणे नारायण वाईबा आव्हाड, अरे वा धन्यवाद, रामकिशन भालेराव, अरे वा, विश्वनाथ भालेराव, संजय भगत, सोपान अमृता गुगे, आले आधी समोर झाली का? सोपान लक्ष्मण आव्हाड, अशोक कचरू आव्हाड, जोरात बोला जोरात, तुकाराम जोडीबा आव्हाड, वाईबा छेडीने मारत नाही, तो फुटकारतो पण चावत नाही। शिक्षकाने फुटकारावा पण चावू नाही। हे बघा, अभ्यास करायचा, तुझा अभ्यास फार कच्चा आहे, तुम्ही घरी काय खेळ खेळता, कवड्या गोटे बोरे खिसाट घालता आणि मारामारी करता। बरोबर आहे गुरुजी, तुम्हाला तुमचं घरचे घेतो मी आता काय नाही तुझा। हे बघा हे बरोबर बरोबर तेवढं राहता गुरुजी। हो धन्यवाद गुरुजी, धन्यवाद। हा माझा विद्यार्थी आहे ना, तो काल आला नव्हता, तो का आला नाही त्याला विचारतो आता, काय बा कुठे गेला होता? यामध्ये सर्वप्रथम वयाची 17वी ओलांडलेले ज्येष्ठ विद्यार्थी यांचे संपूर्ण गावातून पारंपरिक संबळ नृत्यावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीनंतर मान्यवरांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणामध्ये आसनस्थ करण्यात आले। या उपक्रमादरम्यान उपस्थित असलेले 70 ते 80 विद्यार्थी यांची त्यांच्या शालेय जीवनातल्या गुरुजींनी हजेरी घेत आठवणींना उजाळा दिलाय। त्यानंतर साने गुरुजी यांची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सामूहिक पद्धतीने म्हणण्यात आली। यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची नव्याने ओळख करून घेतली। प्रत्येक विद्यार्थ्याची झाडाझडती घेण्यात आली। यामध्ये काही विद्यार्थ्यांकडे पारंपरिक खेळ असलेला गोट्या तसेच काहींकडे चिंचा बोर असे पदार्थ आढळून आले। हे पदार्थ आढळून आल्यामुळे विद्यार्थ्यांना गुरुजींनी शिक्षा देत छडीचा प्रसाद देखील दिलाय। यानंतर गुरुजींनी प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जात शालेय जीवनातील गमतीशीर आठवण विचारत जुन्या आठवणींना उजाळा दिला। यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। DP आव्हाड साहेब, माळी उपस्थित सर्व आजी माजी विद्यार्थी, माझ्याबरोबर शिकत असणारे बरेच विद्यार्थी इथं हजर आहे, म्हणून मला त्यांच्यावर घडलेले सत्य जे घटना आहे त्या फक्त मी सांगतो। माझा गुरु म्हणजे बाळू सुखदेव आव्हाड, इथं बसलेला बाळूवर हात कर, बाळासाहेब। त्यानंतर इथं आहे अशोक शिवराम आव्हाड आहे, निवृत्ती कतरू घुगे, हातवर करा मी ज्यांचे नाव घेतोय, मारुती मुरलीधर घुगे, अशोक शिवराम आव्हाड आहे,
त्यानंतर शरद कुठे आहे आणि असे सर्व आमच्या अजून माझ्याकडून काही राहिले असतील तर मी त्यांच्या फक्त एक स्मृती सांगतो की आम्हाला प्राथमिक शाळेमध्ये अभ्यासाला रात्री यायचो. रात्री अभ्यासाला आल्यानंतर त्या टायमाला आमचे बाळासाहेब आव्हाड म्हणजे अतिशय औचित्य त्यांनी काय करायचं, त्यांचं बाजूलाच घर होतं आणि तो टेंब्यामध्ये काहीतरी रॉकेल तोंडात घ्यायचं, फुकायचं आणि हातभर हात जाळ वरती जायचा. बरोबर ते सुखदेव बाबाला माहित होतं, सुखदेव तू ते ओरडायचे बाळा, तेव्हा कुठं ती आग खाली यायची. बरोबर का बाळासाहेब? बाळासाहेब बरोबर आहे का? आणि त्यानंतर बाळासाहेब इथं दत्तूभीमाजी माझे दुसरे वर्ग मित्र आहे. माझे चुलते कैलासाची दशरथ नारायण काकड हे बिड्यांचे मास्टर होते. आता बाळ्या म्हण नका ते आता नाही बाळासाहेब कुस्ती खेळतील आता नाही आता प्रेम आहे आमचं. त्याचा चंदूगुगे पण होते. साहेबांना एक किस्सा सांगितला होता, साहेबांना आठवतो का नाही आठवतो, आम्ही मंदिराजवळ उभं होतो तर चंदूगुगे इथं आहे का नाही मला माहित नाही. त्यांनी सांगितलं साहेबांना, साहेब हे बाळासाहेब झालं, हे सगळे यांचे वर्गमित्र झाले, खूप बदमाश होते, मला बिड्यांचे थोटकं गोळा करायला लावायचे आणि हे बिड्या प्यायचे. म्हणजे साहेबांना जर आठवत असेल तर. त्याच्यानंतर मी सांगतो बाळासाहेब दत्तू भीमाजी यांचं ठरलं की अशोक चुलते जे कैलासवाचे दशरथ नारायण काकड ते चैन स्मोकर आहे, बिड्यावर बिड्या पिणार आहे, त्यांचे बंडल चोरायला लावायचे. अक्षरशः मी कधी धूम्रपान न केलेला विद्यार्थी मला बरं का माळी गुरुजी मिस्त्री गुरुजी ऐका यांनी मला भीती घातली का तू बिडीचे बंडल आणून द्यायचे नाही तर तुला आम्ही मारणार. इथं दत्तू भीमाजी आहे, दत्तू भीमाजी आहे का? हात वर करा. हा, आणि मला माझ्या चुलत्यांचे बंडल चोरायला लावले. बरेच महिने मी माझ्या चुलत्यांचे बंडल चोरले. मग यांना बिड्यांचे यांना असं वाटलं का चला हा पेत नाही आपण पेतो, यांनी जर आपलं नाव सांगितलं तर मला पण यांनी बिड्या प्यायला लावल्या. मला यांनी घातलं. मी आता कुठलाच व्यसन करत नाही. हा बघ दुसरा. त्यानंतर तिसरा आता अंबादास इथं आहे का नाही अंबादास आव्हाड, तर तो मला भीती घालायचा. रस्त्यानं जाताना माझ्या जुन्या विहिरीला खूप मोठा नळ होता आणि मी माझ्या घरातून लाडका होतो. माझ्या खिशामध्ये नेहमी 2-5 आणे असायचे, रुपये असायचा किंवा काहीतरी खाद्य असायचं. त्याने रेषा आखायची आणि सांगायचं तू जर खिशातला दिला नाही तर तुझा नळ बंद होणार. माझ्यावर दत्तू भीमाजीनं आम्ही बरोबर जायचो. दत्तू मला म्हणत हे काढून म्हणत त्याला जादू येते, फुटके अंडे लावायचा तो. फुटक्या अंड्यावर मी घाबरायचो आणि खिशातल्या सर्व काढून द्यायचो. तर एक दिवशी बैल वळायला गेलो होतो आम्ही. अंबादास येत होता, दत्तू भीमाजी माझा दुसरा गुरु, त्यांनी सांगितलं आता अशोक अजिबात घाबरू नको, यांनी काय तुला काही सांगितलं तर निभार बुटार त्याच्या डोक्यात आणायचा. प्लास्टिकचे बुट होते त्यावेळेस. अंबादास आला नेहमीप्रमाणे त्याची चाल सुरू केली. मी मागे पुढे न पाहता त्याच्या डोक्यात दानकनाचा बूट मारला. त्याचं डोकं फुटलं आणि मी पळून घरी आलो. परंतु ते कोणालाही समजलं नाही. असे विद्यार्थी दशाचे अगदी प्रेमाचे दिवस अतिशय आनंदात रगडत बागडत गेले. मी फक्त सर्वांना एवढीच विनंती करतो, विशेषतः नवनाथ घुगे साहेबांसारखे किंवा ज्या नवीन पोलीस असतील अधिकारी असतील त्यांना एवढंच विनंती करतो की ह्या गावाला आपण देणं लागतो आणि आपण काहीतरी आपल्या स्वयंसेवकापरीनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसंच आयोजक भाऊलाल घुगे असतील, जयंत बाबू असतील किंवा इतर सर्व टीम असेल त्यांनी जा आगळा वेगळा सोहळा केलाय. मी व्यक्तिशः त्यांचा सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि आपण सर्वांनी खरोखर या कार्यक्रमासाठी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मी या सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भाऊलांनी कल्पना मांडली, आता जयंत बाबूंनी सांगितलं हा तुमच्या टीमनी, पण मला वाटतं तुम्ही माझ्याकडे आले होते. हे माळी गुरुजी का आले आणि माळी गुरुजी यांना घेऊन माझ्याकडे आले का यांनी असा कार्यक्रम ठेवला. आता जयंत बाबूंनी बी सांगितलं, इथं सरांनी पण सांगितलं, अशोक साहेब काय त्यांचं काकड त्यांनी पण सांगितलं का हा जो कार्यक्रम झाला ना हा नाशिक जिल्ह्यात नाही, जयंत बाबू हा महाराष्ट्रात नाही कोणी केला असा कार्यक्रम. मला मी तर भारावून गेलो. माझा तुम्ही लाजल्यासारखं झालं. तुमचं गाव छोटं आहे, माझं गाव खूप मोठं आहे. हे इतकं गाव मोठं असताना आहे ना हा कार्यक्रम पाहिलं मला इतकं भारावून गेलो. मी का माळी गुरुजी मला कायम सांगायचे, त्यांची आठवण सांगतो का तुमच्या गावामध्ये त्यांनी इतके विद्यार्थी घडवले का पंढरी माझे तिथं पोलीस पासून तर शेवटचा पोलीसचा जो अधिकारी असतो ते घडवले ह्या गावानी. हे माझे विद्यार्थी आहे म्हणे. आणि मला थोडीशी आता मी कन्फ्यूज आहे सर इथं बरं का माळी गुरुजी, मी कन्फ्यूज आहे. तुमचं वय आणि यांचं वय पाहिलं तर मला सारखं वाटतंय. आणि आता ह्या गावची ओळख म्हणजे DP आव्हाड साहेब.
DP साहेब यांनी मला त्यांनी ओळख सांगितली, त्यांची एक माहिती सांगितली का त्यांनी 7वी 8वी असताना काहीतरी वर्ष 6 महिने शाळा सोडून दिली होती आणि त्यांचे काय वडिलांनी किंवा चुलते कोणी असेल तर ते त्यांची चर्चा झाली, मग परत त्यांना शाळेत बोलावलं आणि इतका मोठा अधिकारी झाला का एन्काउंटर मला वाटतं 69 काहीतरी 72 एन्काउंटर केलेला माणूस तुमच्या गावाने घडवला. अरे बापरे, मला तर मी इतका भारावून गेलो का साहेब मला तुमच्या पुढं भाषणच करू वाटत नाही, कारण इतके खूप मोठे अधिकारी आम्ही तुमच्या पुढं एक छोटे माणसे. माझेच गुरु जयंत बाबू आहे, आमचे ते मार्गदर्शक आहे जयंत बाबू, ते मला कुठे भेटले. एक वेळेस प्रसंग आला, आमच्या भाऊचं निधन झालं आणि त्याच्यानंतर मला जयंत बाबू भेटले. पण रे म्हणे तू कधी बी मला काही बी अडचण असली तर मला सांग म्हणे. आमचं शेत वाहून गेलो होतं, हे समृद्धी हवेचं जे झालं ना त्यावेळेस जयंत भाऊ आमच्या मळ्यात आले होते स्वतः, त्यांनी ओळख काढली. पण रे तू शांतारामचा भाऊ असं तसं सगळ्या गोष्टी. मी इतका भारावून गेलो ना जयंत बाबूच्या बाबतीत की त्यांनी मला मार्गदर्शन केलं. तुला काय अडचण असेल तर सांग, तू बरं आम्ही तुला जी पाहिजे ती मदत करी. जयंत बाबूंनी जर आता भाऊला सांगितलं ना तू काय तुला कमी पडलं ते कोणाकडून घेऊ नको, विद्यार्थ्याकडून कोणाकडून मागू नको, आर्थिक असो कुठलं असो सगळी मदत करील. आता माळी गुरुजीच्या बाबतीत आता मिस्त्रीचा मुलगा तो इतकं डॉक्टर झाले ते, अरे बापरे, माळी गुरुजींचाही 30 तर आहे. माळी गुरुजीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो ते 3रा प्रपंच करून राहिले. जवानपणात मुलगा गेला, सून गेली, मुलाचा प्रपंच करीत आले अर्ध्या याच्यापर्यंत आणि आजच्या घडीला ते नातवाचा प्रपंच करते आहे. त्यांचं वय वर्ष मला वाटतं 87 चाललेले. आता त्यांची ते माझ्या गावचे म्हणून मी त्यांची माहिती देतो. पण मिस्त्री गुरुजींचं ऐकलं, अरे बापरे, त्यांचा मुलगा मोठा डॉक्टर झाला. तुमच्या गावाने खूप अधिकारी दिले, तुमच्या छोट्या गावाचे मी आभार मानतो. अरे बापरे, मी तर इतका आभार होऊन गेलो की मला जास्त बोलायचंच नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि थांबतो. टेबल फिरवला आणि तिकडं तोंड केलं तरी सगळं व्यासपीठच दिसतं. इकडे एक व्यासपीठ, इकडे एक व्यासपीठ. मी 1999ला इथं आलो. साहेबांनी काढलेल्या शाळेवरती मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो. साहेबांची माझी भेट त्यानंतर 6 महिन्यांनी झाली. आज हा कार्यक्रम पाहून एवढा ऊर भरून आला की या कार्यक्रमाला काय नाव दिलं तुम्ही? जुन्या आठवणींना उजाळा. साहेब, हा आनंद मेळा आहे, आनंद मेळा. सगळ्यांना लहान व्हावंसं वाटलं. लहानपण देगा देवा. मी ज्या विद्यार्थ्यांना घडवत होतो इथं ती तुमची 3री पिढी आहे. काहींचे नातू असतील, काहींची मुलं असतील माझ्याकडे. तुमच्या गावामध्ये 8वी पर्यंत शाळा होती, 7वी पर्यंत शाळा होती आणि 8वी पासून ते विद्यार्थी माझ्याकडे यायला लागले. त्याची जी एकमेव पुण्य असेल तर ती म्हणजे आव्हाड साहेब आहे. आव्हाड साहेबांनी शाळा काढली. या गावामध्ये मी इथं आलो, परिस्थिती पाहिली. खरोखर गुरुजी लोकांनी सांगितलं तुमच्या चिंचा बोरं ही माझ्याही विद्यार्थ्यांमध्ये होती. तुमचे नातू असतील ते मी ते काम मीही केलेलं आहे. मी पाहिलं ते. सुरुवातीला खूप त्रास झाला मला, पण साहेबांनी सांगितलं गुरुजी काही करा पण माझ्या गावचे विद्यार्थी घडवा. हीच एक तळमळ या माणसाची सतत माझ्या मागं होती आणि त्यांच्या पाठिंब्याने मी हवं तसं काम या गावात केलं आणि हा जो कार्यक्रम घडून आणला मला सार्थ अभिमान आहे. हा कार्यक्रम घडून ही पुण्याई आहे. ज्या गावाला मी कर्मभूमी मानतो, कुठलाही कार्यक्रम शाळेच्या बाबतीत निघाला की मला साहेब फोन करतात. मी कुठलंही काम हातातलं सोडतो आणि त्या कार्यक्रमाला आल्याशिवाय राहत नाही, कारण माझी नाळ या गावाशी जोडली गेलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्यांना, आता मी कदाचित या सगळ्यांमध्ये गुरुजीमध्ये लहान गुरुजी, मी पण सेवानिवृत्तीला आलो आहे, तरी पण तुमची 3री पिढी सांभाळण्याचं कार्य आम्ही लोक करत आहोत. एवढं बोलून थांबतो आणि तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
जन्माचा जो दाखला आहे, कुठेही पुढं शिक्षण घेत असताना MBBS झालं, MS झालं, MCH झालं, कार्डियक सर्जन झालो, पण जन्माच्या दाखल्यावर माझं नाव असतं पेस्ट पास्ते सिन्नर. कोणी विचारलं कुठला जन्म, सिन्नर म्हणजे पास्ते गावात. लोकांना सांगायचं म्हणजे पास्ते कुठं आहे, मला वाटतं सिन्नरपासून 3 ते 4 किलोमीटर. वडिलांची आठवण टेकराम बाबांचं आहे. मी शंकराचं मंदिर तिथं बांधलेलं आहे, त्या ठिकाणच्या त्या लहानपणीच्या आठवणी. खरं बघितलं शिक्षण तर हे ह्याच शाळेतलं, म्हणजे माझी मुलगी चांगल्या शाळेत जाते, CBSE ICSE वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये. पण मी म्हणतो एक पाटी एक पेन्सिल त्याचंच शिक्षण 4थीपर्यंत मुलांना काहीच नसावं. हसत मुखत ज्या प्रकारे शिक्षण घेतलं तेच आहे. एवढे हट्टेकट्टे विद्यार्थी जे मला वाटत नाही की जे एकदम चालत फिरत उड्या मारत आलेले, वयाचे 60 नंतर आलेले, हीच खरी शाळा. आणि अशा प्रकारचा उपक्रम कदाचित मला वाटतं मी कुठं बघितलं नाही. आज माझ्या 2-3 सर्जरीज पोस्ट होत्या, म्हणजे आठवड्यापर्यंत 18 ऑपरेशन केले होते. आजही 3 ऑपरेशन होते. माननीय सरपंच आले घरी आणि वडिलांनी फोन केला की पास्ते गावाचे सरपंच आले. म्हणजे मी कधी पण पेपर बघितला सिन्नर गावचा, अरे पास्त्याचा पेशंट आहे का, तर मी नेहमीच उत्सुकता असायची. सिन्नरचा माझ्या जन्मभूमीतला पेशंट आहे, मी नेहमीच आदराने त्याला नेहमीच ट्रीट करत असतो. तर त्यांचा फोन आला आणि मला म्हटलं की एक कार्यक्रम ठेवला आहे वडिलांनी, नेहमीच सहकुटुंब आई वडील बंधू यांच्याबरोबर मला पास्त्याला यायची नेहमीच इच्छा होती. ज्या निमित्ताने भाऊराणी आणि टीमनी ती पूर्ण केली, तर त्यांचं मी शतशः आभार मानतो. ऑपरेशन आज ठेवले होते 3, तर म्हटलं बाबांची इच्छा असेल, मी माझं नेहमीच एक वाक्य असतं, बाबांची इच्छा असेल तर मी कदाचित पोचून जाईल बरोबर वेळेवर, तुम्ही काळजी करू नका. तर आज 3 ऑपरेशन ठेवलेले होते, तर सुदैवाने 2 झाले, तिसऱ्याला काय अचानक काहीतरी कारणास्तव कॅन्सल झालं. तर त्या बाबांचीच इच्छा होती की मला सगळ्यांसमोर येऊन सगळ्यांशी ओळख झाली आणि माझ्या मातीशी आणि माझ्या या जन्मभूमीशी जुळवून घेतलेलं, त्याबद्दल मी सगळ्या टीमचं खरं आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी जास्त वेळ घेता शुभेच्छा देतो. मी तुझे खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि तुला जे काय सपोर्ट केला आहे जयेंद्र आव्हाडांनी आमच्या, आणि त्यांनी इम्प्लिमेंट केलं शरद आव्हाड, आणखी काय वाचलं त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्या पास्त्याचे म्हणतो ना बाकी काय ते, तो सपोर्ट केला. आणि त्यामुळे आधी ज्येष्ठ श्रेष्ठ असे सगळे विद्यार्थी आपल्यासमोर आम्ही पण बघायला लागले की बाबा यांना बघायला आज आम्हाला मिळालं. आणि हा प्रोग्राम फार महाराष्ट्रामध्ये हा गाजणार आहे, कारण आज ना उद्या याचं पेपर आता हे सगळं आहेत ॲडव्हर्टाईज करणारे, याची ही जी आहे प्रसिद्धी फार चांगली होईल आणि आपल्या गावचं नाव जसं अधिकाराने उज्ज्वल केलं, ह्या कार्यक्रमात देखील उज्ज्वल होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे होतो, अनेक मित्र गोळा केले, पण मला असा अनुभव आला की बरेचसे मित्र चांगले असतात, पण काही मित्र इतके घातकी असतात की ते तुमचं नुकसान करायला बघतात, नुकसानच करतात. पण अशा मित्रांपासून नेहमी दूर राहायचं. आणि म्हणून मित्र कोणाला करायचं, कोण असावा, तर ते एका संस्कृत श्लोकामध्ये म्हटलेले समजणार की उत्सवे वसने शैव दुर्भिक्षे शत्रुविजयी राजद्वारे स्मशानेश तस्तिष्ठतीचे बांधवा. मित्र कोणाला म्हणतात, उत्सवे वसने शैव, उत्सवामध्ये, व्यसन म्हणजे संकटामध्ये, उत्सवामध्ये, किंवा दुष्काळ पडला असता, किंवा शत्रुविजय म्हणजे युद्धामध्ये, किंवा राजद्वारे चांगलं काळ आलं स्मशानामध्ये, यस तिष्ठतीचं बांधवा. जे इथं तुमच्याबरोबर उभे राहतात ते खरे मित्र. ते जे पाठीत सुरे मारतात, मतलब आपला साधून घेतात आणि नंतर ते हे होतात, म्हणजे काय म्हणतात त्या बाजूला फिरतात, ते खरे मित्र नाहीत. म्हणून एक लक्षात ठेवा. मला ती खंत आहे, दुर्दैवाने माझे मुंबईतले काही मित्र होते, अनेकांनी मदतही केल्या, गावातही होती, पण ज्यावेळेस हे मित्र फिरतात उलटे जातात त्यावेळेस वाईट वाटतं. आणि ही माणसं जी आहे ना, त्यांच्यावर उपकार करायचं काही कारण नाही. कारण हे संस्कृतमध्ये फार चांगला श्लोक आहे, उपकारो अपि निशानाम अपकारो ही जायते दुग्धपान सर्पानाम केवलम विश्वपती. नीच लोकांना उपकार जर केला तो अपकारच होतो. सापाला जर दूध पाजलं तर त्याचं विषच होते. तर ह्या लोकांना दूध पाजण्यामध्ये काही अर्थ नाही असं त्यांचं म्हणणं. म्हणून ही जी मंडळी आहे त्यांच्यापासून दूर राहायचं. ते फार चतुर माणसं असतात, म्हणून चालू हुशार करतात, भांगडी करतात, पण यांच्यापासून कायमचं दूर राहा असं मला एक सांगायचं. दुसरी गोष्ट, इथं थोडेसे काही जे उल्लेख होतात ते तुलना केली जाते. तुलना कोणाची कोणाबरोबर करावी हा एक विषय नाही का. तर तुलनात चांगल्या माणसाची त्याचे आदर्श असतील ते घेतले पाहिजे. मला थोडं सांगावंच वाटतं. तुम्हाला जर वाचता आलं तर हे प्रल्हाद पाटील कारण वारले, हे 92-93 वर्षाचे गावकर, हे उगावकर नावाचे वकील आहेत. त्याच्यानंतर एक गुरुजी म्हणून आहेत,
त्यांनी ते वैद्यकीय विद्यालय काढलं, साखर कारखाना उभा केला. हे लोक त्यांचं म्हणणं असे की लोक आदर्श नाही असं म्हणतायत, पण त्यांच्या आजूबाजूला आदर्श ते आदर्श घेतात कुठे. तर त्यांनी असं घेतलं, साखर कारखान्याकरता आणि वैद्यकीय महाविद्यालयाकरता स्वतः उगावकर आणि प्रल्हाद पटेल कराड हे रेल्वेला थर्ड क्लासने उभे जाऊन दिल्लीला जायचे आणि दिल्लीवरून तिथून काम करायचे, स्वतःचा पैसा खिशातले खर्च करायचे. आता जर आपण हे कामं जर करायला सांगितलं तर लोक काय करतात, गावच्या वर्गणीतून पैसे द्या, मग आम्ही जातो, मग करतो, मग तेवढं खाण्यापिणं करतात, चगळ करतात. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की 2 घटना अशा घडलेल्या आहेत त्या प्रल्हाद पाटलाविषयी. एकदा कचरू हवालदार वारला विचार आज तो नाही, ते कचरू शरद आपले प्रल्हाद पटेल कराड आणि त्यांचे काही गावचे लोक कारखान्याच्या कामाकरता आले होते आणि चर्नी रोडच्या बाजूला हा कचरू हवालदार युनिफॉर्ममध्ये उभा होता. तो माझ्याबरोबर असल्यामुळे ते ओळखायचे. त्यांनी गाडी उभी केली, त्याला हवालदार आम्हाला जेवायचं आहे, आम्हाला जेवाय करणार. हवालदार सांगितलं मी साहेब हॉटेलमध्ये घेऊन चला तुम्हाला. त्यांनी सांगितलं नको, आमच्याजवळ भाकरी आहेत, आम्ही जेवतो, फक्त जागा द्या. तिथं चौपाटीला बसले आणि त्यांनी भाकरी सोडून जेवण केले. म्हणजे कारखान्याच्या कामाकरता आले, शाळेच्या कामाकरता आले आणि स्वतःच्या गाडीत आले पण स्वतः घरी भाकरी घेऊन गेले. तीच गोष्ट दुसऱ्या वेळेस त्यांचं काही कर्ज मिळवलं शाळेकरता. मला एक दिवस फोन आला की 7-10 वर्षाची गोष्ट आहे. तर त्यावेळेस मला सांगितलं की आपल्याला उद्या जायचं आहे आणि माझं जावं म्हणला की तू दादाला जायचं तिकडे या, म्हणून काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही 8ला निघालो, पडग्यापाशी गेलो आणि त्यांना सांगितलं आपण इथं दादा नाश्ता पाणी करून जाऊ. म्हणून मी दशम्या आणल्या. अरे म्हणून नाश्त्याचं हॉटेल नाही आणले. तिथं आम्ही झाडाखाली बसलो आणि त्यांनी घरून डबे आणले होते, बटाटोडे करून आणले होते, भरपूर बटाटोडे होते. ते आम्ही खाल्ले, मला दिवसभर जेवण लागले. ही जी अशी निष्काम प्रवृत्तीची माणसं आहेत, काम करणारी, ही पाहिजे. लबाड्या करणारे, खोटे कामं करणारे, गावच्यातून फायदा झाणारे ही माणसं आपल्याला नको आहे आणि त्यांनी करून येईल अशा माणसाला आपण उत्कर्षात ठेवू सुद्धा नाही. अशी माणसं आपल्याला नको. म्हणून इथे एक त्या दुसरा एक श्लोक असा आहे की तुलना जर करायची ठरली त्या लोकांची तर त्याच्याकरता असं म्हटलंय, अग्निराहे नमे दुःखम वेदे दर्शने पिवा यत्तदेव महादुःखम न यत्तदेव महादुःख गुंजयासहतोलन. इथं सोन्याची उपाधी. सोनं काय म्हणते, अग्निदाहे नमे दुःखम. सोन्याला अग्नीमध्ये टाकतात, त्याचं मला दुःख नाही म्हणतो. किंवा मला छेडतात, तोडतात माझ्या तारा, त्याचंही दुःख नाही. किंवा माझ्यावर घर्षण करतात, त्याचंही दुःख नाही. मला दुःख कशाचं आहे सगळ्यात बरं की त्यांनी सांगितले गुंजयासहतो यत्तदेव महादुःखम गुंजयासहतोलन. मला गुंजेबरोबर तोलतात. पण त्या पूर्वीची पद्धत अशी होती की 2 गुंज सोनं घेतलं, 1 गुंज सोनं घेतलं, 3 आता ते ग्राम निघाले. तर त्या गुंजेबरोबर माझी तुलना करतात, त्याचं महादुःख होते. म्हणून ते जे असे चांगले लोक आहेत त्यांची तुलना इतरांबरोबर करणं काही अर्थ नाही. मी जास्त वेळ घेणार नाही. मी या ठिकाणी आपले जे गुरुजी आलेले याच्यावर राजापूरवरनं त्यांचं अभिनंदन मी तो आभार मानतो. या डॉक्टरांचे आभार मानतो, त्यांच्या वडिलांचे आभार मानतो. इथे जे कृष्णा वगैरे मंडळी मुंबईवरून आले, अशोक वगैरे या सगळ्यांचे आभार मानतो. माता भगिनींचे आभार मानतो. आणि जास्त वेळ झाला आहे, दुसरे कार्यक्रम आहेत त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत पण मी सगळ्यांचे आभार म्हणून थांबतो. जय श्रीराम. वंदन करून इथं सर्व उपस्थित सर्व मान्यवर, मी मिस्त्री गुरुजी, माझी या ठिकाणी आलो 5/8/1970 थोडा माझी रुजू तारीख या ठिकाणी. मी या ठिकाणी जेव्हा आलो, ही 1 ते 7वीपर्यंत शाळा, आम्ही 5 शिक्षक, शाळेची व्यवस्था पाहिली, सगळे अपडाऊन करणारे शिक्षक आणि आम्ही फक्त 2 स्थायिक, माळी गुरुजी मी.
या ठिकाणी आव्हाड साहेब त्यांची आठवण सांगतो. त्यांचाच माझा इथं परिचय झाला. त्यांनी मला विचारलं, गुरुजी आमची शाळा फार जुनी आहे, पण शिक्षणाचा दर्जा पाहिला सरकार एवढं पैसे खर्च करतं या ठिकाणी, पण आमचा एकही मुलगा बाहेर शिक्षणाकडे जात नाही. इतकी त्यांच्या ठिकाणात तळतळ. आमची शाळेतला विद्यार्थी हा बाहेर गेला पाहिजे, शिकला पाहिजे. पहा नोकरी कुठे मुंबईला, परंतु त्यांचं लक्ष कुठे गावाकडे, गावाच्या मातीकडे. आल्यानंतर त्यांना मी सांगितलं तुम्ही या लोकांना लायब्ररी, त्यांनी लायब्ररीचे पुस्तकं आणून दिले. आमच्या मुलांना वाचायला शिकवा, लिहायला शिकवा, आमची शाळा चांगली बनवा, आमचं गाव आदर्श बनवा. आमच्या गावातला घराघरातला मुलगा शिकला पाहिजे, तो बाहेर गेला पाहिजे. जेव्हा हे जयंत भाऊ मला आमंत्रण द्यायला आले, त्यांनी मला सांगितलं की पाचत्या नगरीतला घराघरातला प्रत्येक मुलगा शिकलेला आहे, तो बाहेर आहे. मला अत्यंत अभिमान वाटला. हे स्वप्न आपले DP साहेबांचं होतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी महादेवाचं मंदिर, माय माऊली, प्रत्येक महाशिवरात्रीसाठी शंकराचा अभिषेक करण्याची, पाणी घालण्याची, नमस्कार करण्याची यायच्या. या ठिकाणी कधीच मंदिर होत नव्हतं, कारण त्यावेळेस लोकांचा पैसा कमी, सरकारची निधी कमी, होत नव्हतं. योगायोगाने परमपूज्य टेकराम बाबा या ठिकाणी कसे यावेत, असे कोणत्याही संतांजवळ जायचं ठरलं तर त्याच्या जवळ विचारपूर्वक जावं लागतं. गेलं तर पाठ करावे लागत नाही. आतापर्यंत मागचा इतिहास पाहिला, इथं बाबा यायचे, मंदिरात राहायचे, लोकांना गांजा प्यायला शिकवायचे आणि रात्रीतून पळून जायचे. पण अशी एक व्यक्ती आली टेकराम बाबा या गावामध्ये, ते सगळ्यांना बाबा म्हणायचे. लहान असो मोठा असो, लहान मुलगी असो तिला आई म्हणायची. असे ते बाबा आले. त्यांनी आल्यानंतर त्यांच्या काक्यामध्ये फक्त झोळी. मी 6 महिने बाबांशी बोललो नाही. बाबांचं आसन खाली, माझा वर्ग मारुतीच्या देवळावर. मी गंमत पाहत होतो, हा बाबा करतो काय. बाबांनी झाडू घेतला, झाडत झाडत महादेवापर्यंत मंदिरात यायचं, शाळेपर्यंत समाप्त करायचं आणि आपली झोळी, आंघोळ करून आली की झोळी घ्यायची, एकाच घरी भिक्षा मागायची. दिली तर वावा, नाही दिली तर वावा म्हणत नव्हते. मी 6 महिने त्याचा विचार केला. बाबा एकच घरी खातात. मला एक उपलब्धी झाली. आनंदी आनंदाकडे, जिकडे तिकडे सोयीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. जो अभिनय उपक्रम आज आमच्या संयोजकांनी सादर केला, खरोखरच सर्वांनी कौतुक केलं आणि कौतुक करण्यासाठीच व्हावे. मी या पाचसे गावी 1960 साली रुजू झालो. शाळेची हजेरी उघडून पाहिली तर पट्टावर 40 मुलं. आता काय करायचं. या गावामध्ये इंग्रजी फार बोलणारे आणि त्यावेळी मॅट्रिक पास झालेले आमचे रामचंद्र सावळराम घुगे हे शाळेत आले आणि म्हणे, माई गुरुजी तुम्ही कुठले राहणार आहे. माझी बदली कळवण तालुक्यातून पासल झाली होती. तुम्ही कळवणचे का. नाही म्हटलं, माझं गाव जवळ पांडुर्ली. त्यांनी सांगितलं एकच करा, मला शिक्षणाबद्दल फार असं आहे, आपली शाळा मोठी झाली पाहिजे, मुलं हुशार झाली पाहिजे. त्या माणसाची तळमळ ऐकून मी कामाला लागलो. आम्ही दोघंजण वाडी वस्त्यावर फिरलो, घोडेवाडीला फिरलो, जामगावला फिरलो आणि 40 मुलाचे 60 मुले केले. पुढे 5वीचा वर्ग काढला, 6वीचा काढला आणि 7वीचा वर्ग काढून आम्ही 5 शिक्षक इथं आणले. खूप प्रयत्न केले.
आणि या ठिकाणी आता पूर्वी मनोरंजन काहीच नव्हतं, गावगाव नाटकाची कामं होती. आम्ही एक नाटक बसवलं, त्या नाटकाचं नाव होतं मराठ्याची मुलगी. आणि ज्यावेळी माझं वय होतं 21-22 आणि मराठ्याच्या मुलीचं काम मी केलं. त्याला साक्षीदार आपले दत्तू नारायण उभे. दत्तू उभा राहा आणि सांग तू कोणतं काम केलं तर. हो हां चवाजी. त्यानंतर आता शिक्षकाने पूर्वी शिक्षक हा गावाचा घटक होता आणि त्या घटकाप्रमाणे शिक्षक हा खोरं बोलणारा, त्याच्या बोलण्याला धार होती. त्यावेळचा काळ. मग आम्ही एक भजनी मंडळ स्थापन केली. त्या भजनी मंडळाचं नाव आहे ज्ञानेश्वर भजनी मंडळ. शांताराम पखवादावर, विश्वनाथ काकड हार्मोनियमवर, रघुनाथ पाटील म्हणणारा इथे एक मिस्त्री होते. आम्ही ते प्रत्येक एकादशीला ते ज्ञानेश्वर भजनी मंडळ स्थापन केलं आणि ह्या गावचे लोक इतके प्रेमी आहे आणि संपूर्ण गाव वारकरी संप्रदायाचं विशेष. प्रत्येक एकादशीला सर्व गाव उपास करायचं आणि गावामध्ये पालखीची मिरवणूक काढायची. अशा या गावाने मी मुलांना एकच सांगितलं, भाऊ 7वी आता माझ्याकडे होती त्यावेळी 7वी 1964 साली 7वी जर कोणी नापास झालं तर शिक्षकाला शोकास नोटीस यायचं, शिक्षकाचं इन्क्रिमेंट स्टॉप व्हायचं. मी 7वी घेतली आणि रामधन काकड आहे आमचे, आनंदा काकड आहे. तर ते 14 मुलांपैकी आमचे 6 मुलं पास झाले. त्यांनी मला एक तांब्या प्याला बक्षीस दिला. अजूनही मी तो सांभाळून 5 करता ठेवला. आणि त्यानंतर ह्या गावाने मला खूप चांगलं, मी ह्या गावचं वारं पाणी वावसं, ह्याच गावात माझे मामा आहेत नात्याने, ह्याच गावात माझ्या मावश्या आहेत, ह्याच गावात माझे बंधू आहे भगिनी आहे. ह्या गावामुळे मला 1992 साली आदर्श पुरस्कार मिळाला. आणि मला शाळा कशी असावी जुनी गोष्ट ही आवडते माझं मनापासून. शाळा लाविते लळा ही जशी माऊली बाळा, हा सऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी. हसुनी हसवुनी खेळुनी सांगुनी गोष्टी, आम्हाचा आमचे गुरुजी शिक्षण घेती. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्याला मग देश कार्य करण्याला वाखडे. मग लोक बोलतील धन्य धन्य ही शाळा जी देशासाठी तयार करते बाळा. एवढं बोलून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन म्हणून खास पारंपरिक वाद्य असलेल्या संबळ वाद्यावर लेझिम खेळत मनमुराद आनंद लुटलाय. थोडं पाठीमागची मागे उभं त्याला उडी मारावं लागत नाही, तुम्हाला लागेल टेन्शन. दादा गर्दी नका करू. विनायक दादा त्या बाजूला जाऊन उभे राहा. विनायक दादा बाकी तिकडे जा खाली. बाजूला विनायक दादा नावाला येऊन लावू नका. हा देवराम तात्या, हवा देवराम तात्या. जगन तात्या दमदारा का तिला काय ओवाळणी टाकणार गप्प्यावर थांबा. उडी घ्यायची, फिरकी जाऊ द्या. गुरुजींचे निघो डॉक्टर साहेब. हो माने गुरुजी जाऊन पांडुलीकर जाऊ नका, थांबा ना सर. नाश्ता करायचा आहे गुदन बाबा, नाश्ता आहे. थांबा 2 मिनिटं. नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका. कार्यक्रमाची सांगता होईल नाही, अजून 5 जण होणार आहे. असं करू नका. बाजाला काही नका करू, वाजंत्री काही नका करू. त्याचं काम निघू द्या, काय करू नका. मोबाईल टाकणार बाहेरून नका, बाहेरून या. उडी जमा झालं म्हणजे
मी बाबूलाल पंढरीनाथ घुगे शोध जुन्या आठवणींचा या संकल्पनेतून आई काशी यात्रेच्या निमित्तानं आज आम्ही जेवढे आमचे 50 वर्ष पुढे जे वयस्कर मंडळी 70 वर्षाचे असतील 80 वर्षाचे असतील या सर्व मंडळींना एकत्र करून साधारणपणे 1 महिन्यापासून हा उपक्रम आम्ही हाताशी घेतला होता. आमचे गावचे सरपंच शरद आव्हाड असतील, त्याच्यानंतर नावनाथ घुगे असतील, फुके भाऊसाहेब असतील, आमचे मित्र रामा आव्हाड असतील आणि आमचे मार्गदर्शक जयंत बाबूजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहकार्याने तुम्ही बघताय समोर जवळजवळ 70, 80, 90 वर्षाचे म्हातारे आज हाफ चड्डी आणि हाफ शर्ट सफेद शर्टावरती त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरता या शाळेमध्ये हजर झालेले. आमच्या या मराठी शाळेची स्थापना 1907 साली झालेली आहे. या मराठी शाळेमध्ये पहिल्या स्त्रीनं जे पाऊल टाकलं त्या स्त्रीचं नाव आहे शांती वासुदेव देशपांडे, असे त्या माऊलीचं नाव आहे. असो या यात्रेच्या निमित्ताने आलेले आमचे सर्व मुंबईकर बांधव असो, सर्व महिला वर्ग असो, या सर्वांचे या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व जे बुजुर्ग विद्यार्थी मित्र आहे त्यांचे पण आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शरद बाबा नमस्कार, मी शरद आव्हाड. शोध जुन्या आठवणींचा या उपक्रमामध्ये आता तुम्ही बघताय, आत्ताच माझ्या अगोदर आमचे ग्रामपंचायत सदस्य बाबूलाल मामा घुगे यांनी इथं माहिती आमच्या गावाविषयी दिली. तर आम्ही असेच नाही तर अनेक वेगवेगळे यापुढे पण कार्यक्रम करत राहू. त्याच्या पाठीमागून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, गावामध्ये विठ्ठल स्मारक असेल, अशा अनोख्या गोष्टी आम्ही लवकरच गावामध्ये साकारतो. आज तर योगायोग आमचं नशीब की आम्ही 1960 साली आमचे वडील असतील, आमचे चुलते असतील, आमचे आजोबा असतील यांच्या काळातील शिक्षकांना आज बघायला मिळालं. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने या सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. शोध जुन्या आठवणीचा, जुन्या माणसांचा तो कार्यक्रम आव्हाड साहेब असतील, बाबूलाल घुगे असतील, शरद भाऊ आव्हाड असतील, या सर्वांच्या आणि गावकऱ्यांच्या प्रेरणेने असा कार्यक्रम करण्यात आला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल मी सर्वांचं या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून DP आव्हाड, कृष्णकांत आव्हाड, अशोक काकड, खंडू महादू आव्हाड, बाळासाहेब शिवराम आव्हाड, मिस्त्री गुरुजी माळी गुरुजी, कार्यक्रमाचे मार्गदर्शक जयंत बाबूजी आव्हाड, कार्यक्रमाची संकल्पना मांडून अस्तित्वात आणणारे बाबूलाल पंढरीनाथ घुगे, सरपंच स्नेहल शरद आव्हाड, माजी सरपंच शरद आव्हाड, रामा आव्हाड, दत्तू कोंडाजी आव्हाड, शिवाजी बबन आव्हाड, राजू नारायण आव्हाड, वासुदेव सज्जन घुगे, ग्रामसेवक अशोक फुके, यमनाथ नारायण आव्हाड, जितेंद्र सोपान आव्हाड, हेमंत पंढरीनाथ आव्हाड सोपान, रामदास सोपान घुगे, रवींद्र कुंडलिक आव्हाड, रामदास पांडुरंग आव्हाड, राजू अर्जुन घुगे, सुनील वसंत आव्हाड, सुरेश मनोहर घुगे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.